So in this chapter, we're going to discuss basically, you can see the tissue and the tissue system. हे दोनच आपण त्या ठिकाणी पॉइंट बघणार आहे. अॅनाटॉमी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, इंटरनल स्ट्रक्चरची स्टडी करणे त्याला आपण अॅनाटॉमी म्हणतो. म्हणजे बेसिकली टिश्यूची स्टडी करणे त्याला आपण अॅनाटॉमी म्हणतो त्या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी असं सांगितलं जातं की प्लांटमध्ये 2 प्रकारचे टिश्यू प्रेझेंट आहे. त्याला आपण डिवाइड केलंय ऑन द बेसिस ऑफ कॅपॅसिटी टू डिवाइड. ज्यांच्यामध्ये डिवाइड करण्याची कॅपॅसिटी प्रेझेंट असते त्या टिश्यूला आपण काय म्हणतो सांगा? मेरिस्टेमॅटिक टिश्यू. आणि ज्यांच्यामध्ये डिव्हिजन करण्याची कॅपॅसिटी लॉस्ट झालेली आहे त्यांना आपण काय म्हणतो? परमनंट टिश्यू असं म्हणतो. करेक्ट. मग आपण हे टिश्यूचे टाईप पाहणार. मग परमनंट टिश्यू मध्ये कोणत्या टिश्यू येतात तुम्हाला माहिती? सिंपल टिश्यू आणि दुसरी कोणती सांगा? कॉम्प्लेक्स टिश्यू. सिंपल मध्ये तुम्ही त्या ठिकाणी स्टडी करणार काय? पॅरेनकायमा, स्क्लेरेनकायमा अँड कोलेनकायमा. त्याच्यानंतर कॉम्प्लेक्स मध्ये तुम्ही स्टडी करणार झायलम अँड फ्लोएम. करेक्ट. आणि मेरिस्टेमॅटिक टिश्यू हे तर तुम्हाला त्या ठिकाणी माहिती आहे. मेरिस्टेमॅटिक टिश्यूला पण तुम्ही काय करणार? डिटेल मध्ये स्टडी करणार आहे की नाही? बेस्ड अपॉन ओरिजिन, ठीक आहे, आणि बेस्ड अपॉन लोकेशन. बेस्ड अपॉन ओरिजिन म्हणजे तुमची मेरिस्टेमॅटिक टिश्यू ही प्रायमरी मेरिस्टेमॅटिक टिश्यू पण असू शकते, सेकंडरी मेरिस्टेमॅटिक टिश्यू पण असू शकते. लोकेशन मध्ये तुम्ही डिस्कशन करणार ही मेरिस्टेमॅटिक टिश्यू कुठे प्रेझेंट आहे. अपायकल रिजनला प्रेझेंट असेल तर अपायकल मेरिस्टेमॅटिक टिश्यू. जर 2 परमनंट टिश्यूच्या मध्ये प्रेझेंट असेल तर इंटरकॅलरी मेरिस्टेमॅटिक टिश्यू, बरोबर आहे. किंवा जर त्या ठिकाणी रिंगच्या फॉर्मॅट मध्ये प्रेझेंट असेल किंवा आपण त्याला काय म्हणतो त्या ठिकाणी कॅम्बियम रिंगच्या फॉर्मॅट मध्ये प्रेझेंट असेल तर त्याला आपण त्या ठिकाणी हे पण म्हणतो, म्हणजे त्या ठिकाणी कॅम्बियमच्या फॉर्मॅट मध्ये. त्याच्यामध्ये एक एक्झाम्पल येईल दॅट इज इंट्राफॅसिक्युलर कॅम्बियम. इंट्राफॅसिक्युलर कॅम्बियम हे आपण डिस्कशन करणार आहे. इंटरफॅसिक्युलर कॅम्बियम म्हणजे काय, इंट्राफॅसिक्युलर कॅम्बियम म्हणजे काय, व्हॅस्क्युलर कॅम्बियम म्हणजे काय, कॉर्क कॅम्बियम म्हणजे काय, फेलोचन फेलोटम म्हणजे काय, हे सगळं आपण डिस्कशन करणार. तर हे फक्त ओव्हरव्ह्यू आहे. आता हे जे टिश्यू आहे त्या ठिकाणी ते काय करतात? ऍग्रीगेट होतात आणि एक स्पेशल फंक्शन परफॉर्म करतात. त्यांना आपण त्या ठिकाणी म्हणतो टिश्यू सिस्टीम. त्याला आपण त्या ठिकाणी म्हणतो टिश्यू सिस्टीम, लाईक दिस. आणि हेच जे टिश्यू सिस्टीम आहे ते त्या ठिकाणी एखाद्या पर्टिक्युलर ऑर्गन मध्ये प्रेझेंट असतात. ते बनवतात ऑर्गन, है ना. जसं आपल्यामध्ये कसं प्रेझेंट असतं है ना, सेलचं ऍग्रीगेट, टिश्यूचं ऍग्रीगेट, है ना. टिश्यू सिस्टीमचं ऍग्रीगेट, ऑर्गनचं ऍग्रीगेट. त्या ठिकाणी ऑर्गन सिस्टीम पासून पुढे हायर लेवल. तसं यांच्यामध्ये ऑर्गन सिस्टीम वगैरे काही प्रेझेंट नसतंय. ऑर्गन लेवल पर्यंत त्या ठिकाणी गोष्टी चालतात. तर त्या ठिकाणी जर आपण डिस्कशन केलं तर याच्यामध्ये आपण टिश्यू सिस्टीम डिस्कशन करणार आहे. आणि ऑर्गन इज डायरेक्टली व्हिजिबल. ते तुम्ही मॉर्फोलॉजी अँड फ्लॉवरिंग प्लांट मध्ये स्टडी करताय. फ्लावर, रूट, स्टेम, लिव्स, त्यांची मॉडिफिकेशन, त्यांचं स्ट्रक्चर, त्यांचं अपीअरन्स, है ना. मग याच्यामध्ये तुम्ही फक्त टिश्यू सिस्टीम बद्दल डिस्कशन करणार आहे. आणि त्या ठिकाणी 3 प्रकारच्या मेन टिश्यू सिस्टीम आहे. कोणते सांगू शकताय का? इपिडर्मल टिश्यू सिस्टीम, त्याच्यानंतर ग्राउंड टिश्यू सिस्टीम, त्याच्यानंतर व्हॅस्क्युलर टिश्यू सिस्टीम. हे 3 टिश्यू सिस्टीम तुम्हाला काय करायच्या डिटेलमध्ये स्टडी करायच्या आहेत. मग आता तुम्ही टिश्यू बद्दल डिटेलमध्ये डिस्कशन करणार, टिश्यू सिस्टीम बद्दल डिस्कशन करणार. त्याच्यानंतर आपल्या एनसीईआरटी मध्ये टिश्यू सिस्टीमला बेटर अंडरस्टँडिंग देण्यासाठी त्या ठिकाणी काही क्रॉस सेक्शन दाखवलेले आहेत. क्रॉस सेक्शन ऑफ डायकॉट अँड मोनोकॉट, स्टेम, रूट, सॉरी वो क्या हुआ ये? स्क्रीन दिखाई दे रही है क्या आपको अभी? ठीक है, तो हम डिस्कशन कर रहे थे उसके बारे में. तो एनसीईआरटी में
NCERT मध्ये आपल्याला डिटेलमध्ये डिस्कशन देण्यासाठी NCERT ने काय केलेलं आहे, त्या ठिकाणी आपल्याला क्रॉस सेक्शन दाखवलेले आहेत. कशाचे? डायकॉट अँड मोनोकॉट, स्टेम, रूट अँड लीव्हचे, जेणेकरून आपण टिश्यू सिस्टीमला प्रॉपरली समजू शकतोय. तर मग आपला ह्या चॅप्टर मध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला डिस्कशन करायच्या. कळलं का सगळ्यांना चॅप्टर मध्ये नेमकी काय? यस, हो सर. ठीक आहे. त्याच्यानंतर लास्ट वाला पॉइंट जो आहे तो राहील त्या ठिकाणी सेकंडरी ग्रोथ बद्दल, की सेकंडरी ग्रोथ कशी होती, कशाच्या डिव्हिजन मुळे काय काय होतं. मग त्या ठिकाणी आपण मेनली व्हॅस्क्युलर कॅम्बियम आणि कॉर्क कॅम्बियम बद्दल डिस्कशन करणार आहे. ते मी तुम्हाला पुढे जाऊन सांगून देईल. आता फक्त जे जे काही मी सांगतो ते एकदम ध्यानात ठेवा. तुमची अंडरस्टँडिंग सोपी करण्यासाठी नोट्स मध्ये हायलाइट करून ठेवलेले पॉइंट्स तुम्ही पाहू शकता. डिस्कशन मध्ये एका सायंटिस्टचं नाव येतं, तिचं नाव आहे त्या ठिकाणी कॅथरीन इसो. जन्म कुठे झाला, काय कुठे झालं इम्पॉर्टंट नाहीये, फक्त एवढं ध्यानात ठेवायचं. तिने काय केलं त्या ठिकाणी, अॅनाटॉमी ऑफ सीड प्लांट्स, त्या ठिकाणी एक बुक पब्लिश केलं. कोणतं प्लांट आहे? अॅनाटॉमी ऑफ सीड प्लांट्स, हे तिने बुक पब्लिश केलं होतं. आणि ह्या बुकला असं सांगितलं होतं की इट इज ऑल्सो कॉल्ड एज वेबस्टर्स ऑफ प्लांट बायोलॉजी, or it is also called as encyclopedia of plant biology. इतकं तिने अॅनाटॉमी ऑफ सीड अँड प्लांट्स म्हणजे स्पर्मॅटोफाइट्स, अँजिओस्पर्म, जिम्नोस्पर्म, त्याचा पूर्ण तिने स्टडी केला कॅथरीन इसोने, है ना. तर हिचं बुक खूप इम्पॉर्टंट होतं. ते असं होतं एन्सायक्लोपीडिया, म्हणजे सगळं नॉलेज आपण जनरली एन्सायक्लोपीडिया म्हणजे त्याच्यात तुम्ही काही टाका लगेच तुम्हाला त्याची इन्फॉर्मेशन भेटून जाते. तर हे एक पॉइंट ध्यानात ठेवा. राहील का ध्यानात? यस. हो सर. त्याच्यानंतर आता आपण डिस्कशन चालू करतोय चॅप्टरचं. आता डेफिनेशन ध्यानात ठेवण्याची गरज नाही, तुम्ही पाहू शकता. स्टडी ऑफ इंटरनल स्ट्रक्चर ऑफ प्लांट दॅट इज कॉल्ड एज प्लांट अॅनाटॉमी. आता फादर ऑफ प्लांट अॅनाटॉमी कोण आहे? त्याचं नाव एकदम छान आहे बघा, नेहेमिया ग्रीव. हा इट इज कॉल्ड एज फादर ऑफ प्लांट अॅनाटॉमी. आणि जे आपण टिश्यू ही जी टर्म म्हणतो ना, तुम्ही पाहिलं असेल ऍनिमल टिश्यू मध्ये पण आपण टिश्यू टर्म पाहिली होती. मग ही टिश्यू टर्म कोणी दिली होती? द टिश्यू टर्म वॉज गिवन बाय एन ग्रीव, नेहेमिया ग्रीव. राहील का ध्यानात? यस. तुम्ही हा म्हणायला डिले केला तर मग चॅप्टर थोडासा स्लोली जाईल. समजलं. त्याच्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता, ही जी लाईन मी आता सांगितली ती लाईन तुम्ही ध्यानात ठेवायची. त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता व्हॉट इज टिश्यू. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सेल्स हॅव्हिंग कॉमन ओरिजिन, आणि ते काय करतात, ते कॉमन फंक्शन परफॉर्म करतात. टर्म टिश्यू कोणी दिली? नेहेमिया ग्रीवने दिली. आता आपण काय करतोय, टिश्यूचे टाइप्स पाहतोय. ते टिश्यूचे टाइप्स कशावरती बेस्ड आहे चेक करा फक्त. टिश्यूचे टाइप्स त्या ठिकाणी बेस्ड अपॉन द कॅपॅसिटी ऑफ डिव्हिजन. जे डिव्हिजन करू शकतात त्यांना मेरिस्टेमॅटिक टिश्यू, जे डिव्हिजन नाही करू शकत त्यांना म्हणतो आपण परमनंट टिश्यू. मग तुम्ही पाहू शकता सेल्स हॅव लॉस्ट कॅपॅसिटी ऑफ सेल डिव्हिजन आयदर परमनंटली और टेम्पररीली. आता ही लाईन मी का टाकली, कारण तुम्हाला माहिती कधी कधी परमनंट टिश्यू पण काय करतात, रिगेन करतात कॅपॅसिटी ऑफ सेल डिव्हिजन. आठवताना सांगितलेलं परमनंट टिश्यू पण काय करू हो शकतात. सर. त्याच्यामुळे मी या ठिकाणी ही लाईन टाकली की ते काय करतात, आयदर दे लूज द कॅपॅसिटी ऑफ सेल डिव्हिजन परमनंटली और टेम्पररली. मग हे ध्यानात ठेवा. तुम्ही पाहू शकता सेल्स हॅव कॅपॅसिटी ऑफ सेल डिव्हिजन, दे आर कंपोज्ड ऑफ इमॅच्युअर सेल. मॅच्युअर म्हणजे काहीतरी फंक्शन परफॉर्म करतील प्रॉपर. इमॅच्युअर म्हणजे सेल डिव्हिजन सोडून त्यांना दुसरं काही माहिती नाही. परमनंट टिश्यू मध्ये एक्झाम्पल जर आपण घेतलं या ठिकाणी मेसोफिल सेल. मेसोफिल सेल मध्ये काय प्रेझेंट आहे त्या ठिकाणी, क्लोरोप्लास्ट प्रेझेंट आहे. ही काय करते त्या ठिकाणी, फोटोसिंथेसिस करते, एक प्रॉपर फंक्शन त्या ठिकाणी परफॉर्म करते. देअरफॉर इट इज अ मॅच्युअर सेल, इट इज कंपोज्ड ऑफ मॅच्युअर सेल्स. आता मेसोफिल सेल इज अ टाइप ऑफ पॅरेनकायमा, है ना. अशी पॅरेनकायमा की जिच्यामध्ये काय प्रेझेंट आहे, क्लोरोप्लास्ट प्रेझेंट आहे, तिला आपण म्हणतो त्या ठिकाणी क्लोरेनकायमा. Parenchyma which has chloroplast in it, that is called as chloreenkyma. बरोबर आहे की नाही? मग एकदम क्लिअर व्हायला पाहिजे त्या ठिकाणी की काहीतरी स्पेशल फंक्शन आपण त्या ठिकाणी परफॉर्म करतोय. तर मेरिस्टेमॅटिक टिश्यू, मेरिस्टेम
फक्त एवढं ध्यानात ठेवायचं, ज्यांच्यामध्ये सेल डिव्हिजन करण्याची कॅपॅसिटी प्रेझेंट आहे त्याला आपण म्हणतो मेरिस्टेम. आणि आता हा जो मेरिस्टेम हा शब्द कुठून आला, तो आला एक ग्रीक वर्ड आहे मेरिस्टॉस. मेरिस्टॉसचा अर्थच त्या ठिकाणी होतो की टू डिवाइड. मग अशा सेल ज्या डिव्हिजन करत राहतात त्यांना आपण म्हणतो मेरिस्टेमॅटिक टिश्यू. पण महत्वाचा फॅक्ट असा आहे की त्या ठिकाणी मेरिस्टेमॅटिक टिश्यू फक्त एखाद्या पर्टिक्युलर लोकलाइज्ड रिजन मध्येच प्रेझेंट असतात, सगळीकडे ह्या प्रेझेंट नसतात. जसं रूट अपायकल मेरिस्टेम, शूट अपायकल मेरिस्टेम प्रेझेंट आहे रूटच्या टिप मध्ये आणि शूटच्या टिप मध्ये, अशी कुठं पण प्रेझेंट नसतात त्या. इथपर्यंत क्लिअर आहे का सगळ्यांना? येस. क्लिअर आहे का इथपर्यंत? आवाज येतोय का माझा? येऊय का सर? येतोय का नाही येत? हो. आय डोंट नो इंटरनेट कसं काय झालं, जाता येतं. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे का मी काय म्हणतोय ते? येस. आवाज येतोय ना सगळ्यांना? हो सर. ठीक आहे. तर त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता त्या ठिकाणी कुठे पण डाऊट असला तर लगेच थांबवायला सांगा मला, आपण मग त्या ठिकाणी आपली गाडी थांबवून घेऊ. जर आपण मेरिस्टेमॅटिक टिश्यूचे जर कॅरेक्टरिस्टिक जर चेक केल्या, फक्त ध्यानात ठेवायचं आहे सिलेबस मध्ये प्रेझेंट नाहीये, त्याच्यामुळे मी फक्त काय काय जे मेन पॉईंट सांगतोय फक्त तेवढं ध्यानात ठेवा. की मेरिस्टेमॅटिक टिश्यू जे असतात त्या अनडिफरेन्शिएटेड असतात. अनडिफरेन्शिएटेड म्हणजे त्यांचं कशामध्येही डिफरेन्शिएशन झालेलं नाहीये, त्यांनी त्यांचं अस्तित्व अजून बदलवलेलं नाहीये, ते अजून त्या ठिकाणी मॅच्युअर झालेला नाही. डिफरेन्शिएशन इज अ प्रोसेस ज्या ठिकाणी तुम्ही काय होताय, मॅच्युअर होताय काहीतरी फंक्शन परफॉर्म करण्यासाठी. हे काही फंक्शन परफॉर्म करण्यासाठी रेडी नाही, त्याच्यामुळे यांना अनडिफरेन्शिएटेड टिश्यू असं म्हणतो. जर आपण जर यांची सेल सायकल जर चेक केली, यांना ग्रोथच्या ऐवजी त्यांना डिव्हिजन करणं खूप आवडतंय, त्याच्यामुळे दे आर इन कंटिन्युअस स्टेट ऑफ डिव्हिजन. इमॅच्युअर सेल आहे. त्याच्यानंतर यांच्यामध्ये फक्त प्रायमरी सेल वॉल प्रेझेंट असते. सेल वॉल जनरली प्रायमरी सेल वॉल असते, सेकंडरी सेल वॉल असते, टर्शरी सेल वॉल असते. तर प्रायमरी सेल वॉल जी असते ती त्या ठिकाणी थिन आणि इलास्टिक असते. कारण की तुम्ही पाहू शकता की जर तुम्हाला जर सेल डिव्हिजन जर करायचे असेल तर सेल वॉल तुटणं खूप गरजेचं आहे. कारण की सेलमध्ये काय प्रिंट असते, प्लांटच्या सेलमध्ये सेल वॉल पण प्रिंट असते, मग ती सेल वॉल लवकर तुटली पाहिजे, त्याच्यामुळे यांच्याकडे फक्त प्रायमरी सेल वॉल असते. आणि जेव्हा सेल मोठी मोठी होत जाते तेव्हा प्रायमरी सेल वॉल तुटत असते, म्हणजे प्रायमरी सेल वॉल इज रिप्लेस्ड बाय सेकंडरी सेल वॉल. सेकंडरी सेल वॉल ती त्या ठिकाणी आणखी 3 लेअरची असते, त्याच्याबद्दल जाणून नाही घेतलं ना बरं. आणि काही काही हायर प्लांट्स असतात, जिम्नोस्पर्म मध्ये आपल्याला माहिती त्या ठिकाणी मेन वहन नलिका ट्रॅकिड्स आहे की व्हेसल्स असतात बरं जिम्नोस्पर्म मध्ये? येस, ट्रॅकिड्स असतात. मग त्या ठिकाणी ट्रॅकिड्सच्या जिम्नोस्पर्म मध्ये आपण टर्शियरी सेल वॉल पण पाहू शकतो त्या ठिकाणी एक्स्ट्रा मेकॅनिकल सपोर्ट देण्यासाठी, कारण की त्या पाईपलाईन थ्रू तुम्हाला खूप मोठं पाणी पोचवायचं असते खूप उंचावरती, त्याच्यामुळे त्या ठिकाणी टर्शियरी सेल वॉल पण पाहायला भेटते. पण या ठिकाणी फक्त मेरिस्टेमॅटिक सेल मध्ये प्रायमरी सेल वॉल असते, सेकंडरी सेल वॉल परमनंट सेल मध्ये आपण पाहू शकतोय, सेकंडरी सेल वॉल अब्सेंट असते. आता हे असं जे साइन केलं ते खूप इम्पॉर्टंट आहे. दे हॅव डेन्स सायटोप्लाझम. आता सेल खूप छोटी आहे, त्याच्यामध्ये छोटी सेल आहे, पण आपल्याला माहिती आहे की छोट्या सेलमध्ये न्यूक्लियस खूप मोठा असतोय. न्यूक्लियस का मोठा असतोय? कारण की याला खूप मोठं काम करायचं असते सेल डिव्हिजनचं, त्याच्यामुळे त्या ठिकाणी न्यूक्लियस खूप मोठा असतोय. मेजर ऍक्टिव्हिटी सेल डिव्हिजन ती कंट्रोल करण्यासाठी न्यूक्लियसची साईज मोठी असते. आणि सायटोप्लाझम
खूप छोटा असतो त्या ठिकाणी सेलमध्ये, कारण सेल खूप छोटी आहे. देअरफॉर सायटोप्लाझम इज लोकेटेड ऑन दी पेरिफेरी. त्याच्यामुळे आपण त्याला म्हणतो डेन्स सायटोप्लाझम, है ना. तर सायटोप्लाझम एकदम डेन्स आहे, फ्लुइड एकदम डेन्स भरलेलं आहे त्या ठिकाणी. लार्ज न्यूक्लियस प्रेझेंट असतोय आणि जनरली मेरिस्टेमॅटिक टिश्यू मध्ये व्हॅक्युअल्स अब्सेंट असतात. जरी असले तर एकदम छोट्या छोट्या साईजचे प्रेझेंट असतात. जनरली आपण पाहिलं की सगळ्या सेलपेक्षा मेरिस्टेमॅटिक सेल ही जास्त ऍक्टिव्ह सेल आपण म्हणू शकतोय, आणि कारण की हिला कंटिन्युअसली सेल डिव्हिजन वगैरे करायचं असतं. ही फोटोसिंथेसिस वगैरे करत नाही, त्याच्यामुळे हिच्यामध्ये फूड वगैरे अशी काही गोष्ट प्रेझेंट नसते आणि ही फूड तर स्टोअर करून ठेवू शकत नाही. मग हिला ऍक्टिव्हिटी करण्यासाठी फूड तर पाहिजे. मग ही फूड कुठून घेते? फूड घेते त्या ठिकाणी नियर बाय सोर्सेस मधून. जे नियर बाय सेल्स वगैरे प्रेझेंट असतात त्या ठिकाणी ती फूड वगैरे घेते, नंतर ती तिची ऍक्टिव्हिटी त्या ठिकाणी परफॉर्म करते. आता ही जी सेल असते त्या ठिकाणी मेरिस्टेमॅटिक सेल, याच्यामध्ये मायटोकॉन्ड्रियाचा नंबर पण खूप जास्त असतो. का? कारण की जेवढी जास्त एटीपी तुम्ही बघू शकताय, सेल डिव्हिजन करणं इट इज एनर्जी कन्झ्युमिंग प्रोसेस. तर त्या ठिकाणी मग एटीपी खूप जास्त लागते. ह्या सेलमध्ये मायटोकॉन्ड्रियाचा नंबर पण खूप जास्त असतोय. प्लास्टिड्स आर अब्सेंट इन मेरिस्टेम. असं क्लोरोप्लास्ट, लुकोप्लास्ट, क्रोमोप्लास्ट असं काही प्रेझेंट नसते. जरी असले तर ते त्यांच्या प्रोप्लास्टिड स्टेज मध्ये प्रेझेंट असतात. नॉर्मल सिंगल डबल मेम्ब्रेन लेअर. मग हा प्रोप्लास्टिड काय करू शकतोय, नंतर त्या ठिकाणी क्लोरोप्लास्ट मध्ये पण कन्वर्ट होऊ शकतोय. हा प्रोप्लास्टिड नंतर लुकोप्लास्ट मध्ये पण कन्वर्ट होऊ शकतोय. हा प्रोप्लास्टिड त्याच्यानंतर क्रोमोप्लास्ट मध्ये पण कन्वर्ट होऊ शकतोय. मजेदार गोष्ट अशी आहे की कधी पण क्लोरोप्लास्ट लुकोप्लास्ट मध्ये कन्वर्ट होऊ शकतोय, लुकोप्लास्ट क्रोमोप्लास्ट मध्ये कन्वर्ट होऊ शकतोय, क्रोमोप्लास्ट क्लोरोप्लास्ट हे कशात पण इंटर कन्वर्ट होऊ शकतात, कारण की ते एकाच ओरिजिनेटेड स्ट्रक्चर पासून तयार झाले, दॅट इज प्रोप्लास्टिड. ठीक आहे, ते पण ध्यानात ठेवण्याची गरज नाही. दे डू नॉट हॅव इंटरसेल्युलर स्पेसेस. एकदम कॉम्पॅक्टली अरेंजमेंट असतात ह्या मेरिस्टेमॅटिक टिश्यूची, त्याच्यामुळे यांना आपण कॉम्पॅक्ट टिश्यू पण म्हणू शकतोय. यांच्यामध्ये असे काहीही गम्स, टॅनिन्स, रेझिन्स असे कोणतेही स्ट्रक्चर्स प्रेझेंट नसतात. यांच्यामध्ये ऑर्गॅस्टिक सबस्टन्स अब्सेंट असतात. गम्स, टॅनिन्स, रेझिन्स कुठे प्रेझेंट असतात? तुमच्या पर्मनंट टिश्यू मध्ये वूड, झायलमच्या त्या ठिकाणी प्रेझेंट असतात. तुम्हाला ते पुढे जाऊन सांगून देईल. आता हे कॅरेक्टरिस्टिक ऑफ मेरिस्टेमॅटिक टिश्यू मध्ये काही डाऊट आहे का? बघा बरं एकदा चेक करून. येस. नो सर. ठीक आहे. आता या ठिकाणी आपण काय करतोय, मेरिस्टेमॅटिक टिश्यूचं क्लासिफिकेशन करतोय, है ना. खूप सिंपल आहे. क्लासिफिकेशन आपल्याला मेरिस्टेमॅटिक टिश्यूचं पाहिजे. आता या ठिकाणी जर तुम्ही चेक केलं, मेरिस्टेमॅटिक टिश्यू इज क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ ओरिजिन, है ना. आवाज येतोय का प्रॉपर? येस. हो सर. तर मग आता आपल्या सिलेबस मध्ये या दोन आहे, पण आपण अगोदर ही पण घेऊ. सगळ्यात अगोदर जी मेरिस्टेमॅटिक टिश्यू असते त्याला आपण म्हणतो प्रो मेरिस्टेम. प्रोच्या नंतर प्राय, प्रायच्या नंतर सेकंडरी. प्रो प्राय सेकंडरी, प्रो प्राय सेकंडरी. आपण जर डिस्कशन केलं प्रो मेरिस्टेम, किंवा त्याला आपण प्रायमोर्डियल पण म्हणू शकतो किंवा मेरिस्टेम पण म्हणू शकतो. ध्यानात ठेवण्याची गरज नाही, लगेच लगेच ध्यानात नाही ठेवायचं. एवढं ध्यानात ठेवायचं की फक्त एम्ब्रॉयनिक स्टेज मध्ये प्रेझेंट असते, जेव्हा सीडचं जर्मिनेशन वगैरे होतं, किंवा जेव्हा तुम्ही म्हणता की एम्ब्रॉय जेव्हा तयार होत असतं तेव्हा एम्ब्रॉयनिक मेरिस्टेमच्या टाइमिंगला ही प्रेझेंट असते. ध्यानात काय ठेवायचं? प्रायमरी मेरिस्टेम. तर प्रायमरी मेरिस्टेम जी असते तुम्ही पाहू शकता, इट अपियर्स अर्ली इन द लाईफ ऑफ ए प्लांट अँड कंट्रीब्यूट टू द फॉर्मेशन ऑफ प्रायमरी प्लांट बॉडी. आपल्याला माहिती आहे की मेरिस्टेमॅटिक सेल ही काय होती, डिवाइड होणार आहे. डिवाइड झाल्यानंतर काहीतरी सेल्स बनविलच, आणि सेल्स ज्या बनवल्या जातील त्या सेल्स काय करतील, त्या ठिकाणी प्लांटची प्रायमरी प्लांट बॉडी बनवतील. प्रायमरी प्लांट बॉडी म्हणजे काय? हेच जे ज्या अगोदर लिव्स वगैरे येतात, ज्या अगोदर रूट वगैरे असते, ज्या अगोदर स्टेम वगैरे असते, ही त्याची प्रायमरी प्लांट बॉडी झाली. कळतंय का मी काय म्हणतोय? कारण की जसं जसं प्लांट मोठं 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 होत जाईल, विचार करा तुम्ही थोडंसं. जसं प्लांट मोठं 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 होत जाईल, नंतर तुम्ही पाहू शकता खोड वगैरे डेव्हलपमेंट होऊन जातं, म्हणजे त्याची सेकंडरी ग्रोथ होते. कळतंय? आता ही सेकंडरी ग्रोथ जी आहे म्हणजे खोड डेव्हलप होणे, मोठं मोठं आहे ना, त्याच्यानंतर रूट खूप लार्ज होत जाणे, ही झाली तुमची सेकंडरी ग्रोथ.
जी प्रायमरी ग्रोथ असते, इनिशियल ग्रोथ, न्यू लिव्स, न्यू स्टेम, रूट वगैरे, याची ग्रोथ तुमची फक्त प्रायमरी मेरिस्टेम करते आणि जी सेकंडरी ग्रोथ असते ती तुमची सेकंडरी मेरिस्टेम करत असते. या ठिकाणी सेल्स कंटिन्युअसली डिवाइड होतात. आता तुम्ही पाहू शकता की प्रायमरी मेरिस्टेमॅटिक टिश्यू ही कशी डिव्हिजन झाली तुम्ही पाहू शकता. प्रो मेरिस्टेम पासून काय तयार झाली, प्रायमरी मेरिस्टेमॅटिक टिश्यू. प्रायमरी मेरिस्टेमॅटिक टिश्यू मध्ये एक प्रोसेस होती, त्याला आपण म्हणतो त्या ठिकाणी डिफरन्शिएशन. ते डिफरन्शिएशन प्रोसेस मुळे काय होतं, त्या ठिकाणी प्रायमरी मेरिस्टेमॅटिक टिश्यू पासून काय बनतं तुमचं सांगा, प्रायमरी परमनंट टिश्यू. त्याच्यानंतर प्रायमरी परमनंट टिश्यू मध्ये एक प्रोसेस होती, त्याला आपण काय म्हणतो सांगा, डिफरन्शिएशन. डिफरेंशिएशन. काय बनतं तुमचं, सेकंडरी सेकंडरी मेरिस्टेम. त्याच्यानंतर सेकंडरी मेरिस्टेमॅटिक टिश्यू मध्ये एक प्रोसेस होती, तिला आपण काय म्हणतो, डिफरेंशिएशन. आणि काय बनतं तुमचं, सेकंडरी परमनंट टिश्यू. करेक्ट. मग तुम्ही पाहू शकताय प्रायमरी मेरिस्टेमॅटिक टिश्यू काय बनवणार तुमची, प्रायमरी परमनंट टिश्यू. सेकंडरी मेरिस्टेमॅटिक टिश्यू काय बनवणार तुमची, सेकंडरी परमनंट टिश्यू. या प्रोसेस सगळ्या ध्यानात ठेवायच्या. these 3 प्रोसेस आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. याच्यामध्ये ट्रिक बनवू नका, ही लॉजिकल गोष्ट आहे. कळलं का, राहील का ध्यानात? Yes. हो सर. त्याच्यानंतर एक्झाम्पल जर तुम्ही चेक केले कशाचे, प्रायमरी मेरिस्टेमॅटिक टिश्यूचे, तर तुम्ही पाहू शकताय की आता हा कलर कॉम्बिनेशन खूप इम्पॉर्टंट आहे. अपायकल मेरिस्टेमॅटिक टिश्यू, इंटर कॅलरी मेरिस्टेमॅटिक टिश्यू. तुम्ही डिस्कशन जर केलं, सपोज आपण हे जर शूट जर आपण चेक केलं, फक्त सांगण्यासाठी बरं, आपल्याला माहिती आहे की शूट म्हणजे स्टेम प्लस लीफ, दॅट इज कॉल्ड अ शूट. तुम्ही पाहू शकताय, सपोज हे नोड्स दाखवतो मी या ठिकाणी, नोड्स लाईक दिस, ठीक आहे, नोड्स, इंटर नोड्स. त्याच्यानंतर सपोज या ठिकाणी आपले लिव्स वगैरे डेव्हलप होणार लाईक दिस, फक्त मी दाखवण्यासाठी सांगतो. आता हे शूटचं हे जे अपेक्स आहे, हे शूटच्या अपेक्स मध्ये तुम्ही पाहू शकता मी असं काहीतरी करू राहिलो. अरे काय असं काहीतरी काय करू राहिले, या ठिकाणी जे ग्रुप ऑफ सेल्स प्रेझेंट आहे त्याला मी म्हणतो या ठिकाणी अपायकल मेरिस्टेम. काय म्हणतो बोला, अपायकल मेरिस्टेम. ती कुठे प्रेझेंट आहे, शूट मध्ये. त्याच्यामुळे मी याला काय म्हणणार, शूट अपायकल मेरिस्टेम. सिमिलरली तुमच्या रूट मध्ये पण जो अपेक्स वाला रिजन आहे ना, टोकाचा रिजन, अग्रभाग, तिथे पण मेरिस्टेमॅटिक टिश्यू प्रेझेंट असते, त्याला मी म्हणणार राम रूट अपायकल मेरिस्टेम. वरच्याला म्हणणार श्याम शूट अपायकल मेरिस्टेम. अपायकल मेरिस्टेम हे जे असतात ते तुमच्या प्रायमरी मेरिस्टेम असतात. त्याच्यानंतर इंटर कॅलरी मेरिस्टेम टिश्यू. आता इंटर कॅलरी म्हणजे काय तुम्ही पाहू शकताय की आता हा तुमचा नोड आहे ना, हा नोड आणि इंटर नोड आहे, कळतंय का? आता जर आपण जर डिस्कशन केलं, सपोज या ठिकाणी काही अशा ब्ल्यूइश कलरच्या तुम्ही पाहू शकता काही अशा टिश्यू प्रेझेंट आहे, ग्रुप ऑफ सेल्स कुठे प्रेझेंट आहे तुम्ही पाहू शकता. हा इंटर नोड आहे, त्याच्यानंतर एवढं ध्यानात ठेवायचं, खाली नोड आहे, इंटर नोड आहे, नोड आहे, ते मॅटर नाही करत, इंटर नोड मॅटर नाही करत. तेवढं ध्यानात ठेवायचं की वरती तुमचे परमनंट टिश्यू आहे, खाली परमनंट टिश्यू आहे, वरती परमनंट टिश्यू आहे, खाली परमनंट टिश्यू आहे, आणि 2 परमनंट टिश्यूच्या मध्ये जर तुम्ही चेक केलं, या ठिकाणी ह्या ब्ल्यूइश कलरच्या असे ग्रुप ऑफ सेल्स प्रेझेंट आहे, which is present between the 2 permanent tissue, that is called as intercalary meristematic tissue. त्याला आपण काय म्हणणार, इंटरकॅलरी मेरिस्टेमॅटिक टिश्यू. आता इंटरकॅलरी हा शब्द आलाय फ्रॉम दी वर्ड इंटरकॅलेटेड. इंटरकॅलेटेड म्हणजे सँडविच, इंटरकॅलेटेड म्हणजे सँडविच, म्हणजे 2 पावच्या मध्ये वडा आहे एक, है ना, तो मॅटर येतो थोडा, इंटरकॅलरी मेरिस्टेम. नंतर तुमचा आहे इंट्राफॅसिक्युलर कॅम्बियम. इंट्राफॅसिक्युलर कॅम्बियम तुम्ही जर त्या ठिकाणी जर चेक केलं, तुम्हाला माहिती आहे व्हॅस्क्युलर बंडल कधी कधी असं पण प्रिंट असतं, झायलम अँड फ्लोएम, म्हणजे है ना, व्हॅस्क्युलर बंडल, झायलम अँड फ्लोएम. झायलम अँड फ्लोएमच्या मध्ये तुम्ही ही जी रिंग जी पाहू शकता या ठिकाणी, मधली रिंग, हा जो कॅम्बियम आहे, ते कॅम्बियमलाच आपण म्हणतो त्या ठिकाणी इंट्राफॅसिक्युलर कॅम्बियम. काय म्हणणार बोला, इंट्राफॅसिक्युलर कॅम्बियम. करेक्ट. सपोज जर मी तुम्हाला त्या ठिकाणी असं जर स्ट्रक्चर दिलं, आता हे असे व्हॅस्क्युलर बंडल्स जे ते तुमच्या त्या ठिकाणी असे डायकॉट स्टेम मध्ये आपण पाहू शकतोय लाईक दिस. तुम्ही पाहू शकता आतल्या साईडला काय, झायलम 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 झायलम, ठीक आहे. तुम्हाला फिगर दिसते का, झायलम झायलम झायलम, झूम करू शकता त्या ठिकाणी. नंतर बाहेरच्या साईडला काय, फ्लोएम फ्लोएम
फ्लोएम फ्लोएम फ्लोएम फ्लोएम. मला सांगा या झायलम आणि फ्लोएमच्या, आता ठीक आहे, हा झाला तुमचा एक व्हॅस्क्युलर बंडल. ठीक आहे, हा झाला तुमचा एक व्हॅस्क्युलर बंडल. ते व्हॅस्क्युलर बंडल मध्ये काय आहे? झायलम अँड फ्लोएम. झायलम अँड फ्लोएमच्या मध्ये जो कॅम्बियम आहे, म्हणजे जी मेरिस्टेमॅटिक टिश्यू प्रेझेंट आहे झायलम अँड फ्लोएमच्या मध्ये, ठीक आहे, तिचं नाव काय सांगा? इंट्राफॅसिक्युलर कॅम्बियम. करेक्ट, इंट्राव्हेस्क्युलर कॅम्बियम. आता त्या ठिकाणी मी तुम्हाला एक दुसरं सांगतो. आता या ठिकाणी काय असते माहिती का? मेडुलरी रेज प्रेझेंट असतात या ठिकाणी. मेडुलरी रेज पुढे येईलच आपलं ते. मेडुलरी रेज असतात ते असतात त्या ठिकाणी प्रायमरी परमनंट टिश्यूचे. प्रायमरी परमनंट टिश्यू. मग ऍक्च्युली काय होतं त्या ठिकाणी, ही मेडुलरी रेज काय होतात? डिफरन्शिएट होतात. काय होतात? डिफरन्शिएट होतात. काय होतात? डिफरेंशिएट. आणि ते डिफरन्शिएट होऊन ते काय बनवतात त्या ठिकाणी? सेकंडरी मेरिस्टेमॅटिक टिश्यू. ते सेकंडरी मेरिस्टेमॅटिक टिश्यूचं नाव आहे त्या ठिकाणी, सांगू का? इंटरफॅसिक्युलर कॅम्बियम. मग आता आपण त्या ठिकाणी काय करू? तुम्ही झूम केलेली नाही इथं त्या कोपऱ्यावरती मी ज्या ठिकाणी शिकवतोय, एवढा कोपरा like this. हो सर. इंटरफॅसिक्युलर कॅम्बियम. तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी पण ते सेकंडरी ज्या मेडुलरी रेज असतात त्यांचं त्या ठिकाणी डिफरन्शिएशन होतं. आणि त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मध्ये मध्ये पण त्या ठिकाणी असे एक स्ट्रक्चर बनून राहिले, रिंग लाईक स्ट्रक्चर लाईक दिस. नंतर काय होतं या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इंटरफॅसिक्युलर कॅम्बियम ही प्रायमरी मेरिस्टेमॅटिक टिश्यू आहे की सेकंडरी मेरिस्टेमॅटिक टिश्यू आहे? सेकंडरी. आणि त्याच्यानंतर जी इंट्राफॅसिक्युलर कॅम्बियम आहे, जी प्रेझेंट आहे झायलम फ्लोएमच्या मध्ये, ती प्रायमरी आहे का सेकंडरी मेरिस्टेमॅटिक टिश्यू आहे? प्रायमरी. करेक्ट. त्याच्यानंतर होतं काय त्या ठिकाणी की ही इंट्राफॅसिक्युलर कॅम्बियम प्लस इंटरफॅसिक्युलर कॅम्बियम ही काय होती त्या ठिकाणी जॉईन होऊन असं एक रिंग लाईक स्ट्रक्चर बनवते. रिंग लाईक स्ट्रक्चरलाच आपण त्या ठिकाणी नाव देतो, दॅट इज व्हॅस्क्युलर कॅम्बियम. याला काय नाव देतो आपण? व्हॅस्क्युलर कॅम्बियम. What is vascular cambium? Vascular cambium is nothing but intrafascicular cambium plus interfascicular cambium. तुम्ही पाहू शकता व्हॅस्क्युलर कॅम्बियम हा तुमचा प्रायमरी मेरिस्टेमॅटिक टिश्यू येईल की सेकंडरी मेरिस्टेमॅटिक टिश्यू येईल सांगा? सांगायचं सेकंडरी नाही, सांगायचं सेकंडरी मेरिस्टेमॅटिक टिश्यू. काय सांगायचं? सेकंडरी मेरिस्टेमॅटिक टिश्यू सांगायचं. पण ते ऍक्च्युली कशापासून बनलेलं आहे? प्रायमरी मेरिस्टेमॅटिक टिश्यू प्लस सेकंडरी मेरिस्टेमॅटिक टिश्यू. आता मला सांगा व्हॅस्क्युलर कॅम्बियम तुमच्या कोणत्या प्रायमरी मेरिस्टेमॅटिक टिश्यू आणि कोणत्या सेकंडरी मेरिस्टेमॅटिक टिश्यू पासून बनलेला आहे? सांगा लवकर क्विकली. व्हॅस्क्युलर कॅम्बियम कोणत्या प्रायमरी मेरिस्टेमॅटिक टिश्यू पासून बनलेला आहे आणि कोणत्या सेकंडरी मेरिस्टेमॅटिक टिश्यू पासून बनलेला आहे? प्रायमरी इंट्राफॅसिक्युलर कॅम्बियम अँड सेकंडरी इंटरफॅसिक्युलर कॅम्बियम. करेक्ट. बाकीच्यांना कळलं का हे? यस. हो सर. हो सर. ठीक आहे, स्क्रीनशॉट काढून घ्या. आपण जो पुढं जायचं का? हो यस. सर. याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता इंट्राफॅसिक्युलर कॅम्बियमला कधी कधी फॅसिक्युलर व्हॅस्क्युलर कॅम्बियम पण म्हटलं तर घाबरण्याचं काही काम नाहीये. त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकताय सेकंडरी मेरिस्टेम जी असते त्या ठिकाणी, ही सेकंडरी मेरिस्टेम प्रायमरी मेरिस्टेमच्या नंतरच येते, कारण की तुम्हाला माहिती काय येते. त्याच्यानंतर सेकंडरी मेरिस्टेम जी आहे ती सेकंडरी ग्रोथ साठी रिस्पॉन्सिबल आहे, जशी तुमची प्रायमरी मेरिस्टेम प्रायमरी ग्रोथ साठी रिस्पॉन्सिबल होती. सेकंडरी मेरिस्टेम मध्ये एक्झाम्पल्स खूप महत्वाचे दिले, दॅट इज इंटरफॅसिक्युलर कॅम्बियम जे आता आपण डिस्कशन केलं. कॉर्क कॅम्बियम जे असते ना, जे तुमच्या सेकंडरी फ्लोएमच्या पलीकडच्या रिजन मध्ये त्या ठिकाणी फॉर्म होते, ते आपण नंतर पाहणार आहे. आता एवढं ध्यानात ठेवा तुम्ही, किती भारी लाईन हे बघा बरं का. इंटरफॅसिक्युलर कॅम्बियम आणि कॉर्क कॅम्बियम ऑफ डायकॉट स्टेम इथपर्यंत
ऑफ डायकॉट स्टेम, ही खूप इम्पॉर्टंट लाईन आहे बरं का, याच्यावरती प्रश्न पडणार. डायकॉट स्टेम मधलं कॉर्क कॅम्बियम आणि इंटरफेसिक्युलर कॅम्बियम दीज आर सेकंडरी मेरिस्टेम. त्याच्यानंतर व्हॅस्क्युलर कॅम्बियम अँड कॉर्क कॅम्बियम ऑफ डायकॉट रूट, या ठिकाणी ध्यानात ठेवा. व्हॅस्क्युलर कॅम्बियम अँड कॉर्क कॅम्बियम ऑफ डायकॉट रूट. तर हे डायरेक्टली तुम्ही पाहू शकता, रूट मध्ये जो व्हॅस्क्युलर कॅम्बियम बनतो तो कम्प्लिटली सेकंडरी इन ओरिजिन असतोय. पण जर आपण स्टेम मध्ये जर व्हॅस्क्युलर कॅम्बियम चेक केला, स्टेम आता जो आपण पाहिला, ठीक आहे, स्टेम मध्ये जर आपण व्हॅस्क्युलर कॅम्बियम चेक केला तर तो प्रायमरी मेरिस्टेमॅटिक टिश्यू पासून पण बनलेला होता आणि सेकंडरी मेरिस्टेमॅटिक टिश्यू पासून बनलेला होता. पण जर ऑप्शन मध्ये जर असं काही दिलेलं नसलं, प्रायमरी मेरिस्टेमॅटिक टिश्यू का सेकंडरी मेरिस्टेमॅटिक टिश्यू, त्यावेळेस टिक काय करायचं, सेकंडरी मेरिस्टेमॅटिक टिश्यू. व्हॅस्क्युलर कॅम्बियमला म्हणायचं सेकंडरी मेरिस्टेमॅटिक टिश्यू. पण जर ऑप्शन मध्ये दिलेलं आहे प्रायमरी मेरिस्टेमॅटिक टिश्यू प्लस सेकंडरी मेरिस्टेमॅटिक टिश्यू, त्याला टिक करायचं. रूट मध्ये जर आलं, रूट मध्ये फक्त सांगून द्यायचं की रूट मध्ये जो व्हॅस्क्युलर कॅम्बियम बनतो तो कम्प्लिटली सेकंडरी इन ओरिजिन असतो, आणि कॉर्क कॅम्बियम तर कधी पण सेकंडरी इन ओरिजिनच असतो. राहील का ध्यानात? यस, कॉर्क कॅम्बियम कधी पण सेकंडरी इन ओरिजिन, कॉर्क कॅम्बियम कधी पण सेकंडरी इन ओरिजिन, एवढं ध्यानात ठेवा. आता हे सगळे तुम्ही बघू शकता, सेकंडरी मेरिस्टेमॅटिक टिश्यू कम्प्लिटली त्या ठिकाणी काय करणार आहे, सेकंडरी ग्रोथ करणार आहे. सेकंडरी ग्रोथ म्हणजे काय, सपोज हा आपण क्रॉस सेक्शन घेतला स्टेमचा, मग स्टेमची आपल्याला काय करायची, डायमीटर इन्क्रीज करायची. डायमीटर इन्क्रीज करण्यासाठी ज्या मेरिस्टेमॅटिक टिश्यू मदत करतात त्यांना आपण म्हणतो सेकंडरी मेरिस्टेम. आता सेकंडरी मेरिस्टेम मध्ये व्हॅस्क्युलर कॅम्बियम पण एक एक्झाम्पल आहे. रूट मध्ये व्हॅस्क्युलर कॅम्बियम हा कम्प्लिटली सेकंडरी इन ओरिजिन आहे. स्टेम मध्ये जर आपण जर चेक केलं, व्हॅस्क्युलर कॅम्बियमचं फक्त इंट्राव्हॅस्क्युलर कॅम्बियम हा सेकंडरी इन ओरिजिन आहे. कॉर्क कॅम्बियम कधी पण कसा असतोय, सेकंडरी इन ओरिजिन. इथपर्यंत क्लिअर आहे का, प्रायमरी मेरिस्टेमॅटिक टिश्यू वगैरे वगैरे? यस. हो सर. त्याच्यानंतर हा चार्ट ध्यानात ठेवा. एवढा वाला, दिस यू हॅव टू कीप इन युअर माइंड. ठीक आहे, याच्यामध्ये काही डाऊट आहे का, बोला, जायचं पुढं? हो सर. त्या ठिकाणी आता आपण मेरिस्टेमॅटिक टिश्यूचा कोणता टाईप पाहिला, बेस्ट अपॉन ओरिजिन. आता बेस्ट अपॉन लोकेशन आपण टाईप करू स्टडी, त्याच्यानंतर मग आपण परमनंट टिश्यू कडे जाऊ. मग आता बेस्ट अपॉन लोकेशन जर चेक केला तर त्या ठिकाणी अपायकल मेरिस्टेम, आता जसं मी तुम्हाला सांगितलं अपायकल मेरिस्टेम, मग अपायकल मेरिस्टेम बेस्ट अपॉन पोझिशन, इट ऑकर्स ऑन द टिप्स ऑफ रूट. जर टिप्स ऑफ रूट कडे पर्यंत असेल तर त्याला आपण म्हणणार रूट अपायकल मेरिस्टेम. टिप्स ऑफ शूट त्याला आपण म्हणू शूट अपायकल मेरिस्टेम. रूट अपायकल मेरिस्टेम रूटचं इलॉंगेशन करतील, शूट अपायकल मेरिस्टेम शूटचं इलॉंगेशन करेल. सिंपल. या ठिकाणी एक्झाम्पल पण क्लिअर आहे. इथपर्यंत क्लिअर आहे का? हो सर. हो सर. मी फक्त जे काही बोलतो ना फक्त ते ध्यानात ठेवा, बाकीचे एनसीईआरटी तुम्हाला सगळं क्लिअर करून देईल, त्याच्यामध्ये काही डाऊट नाही. आणि एनसीईआरटी मध्ये जे बियॉन्ड सिलेबसचे जे क्वेश्चन आहेत त्याच्यासाठी आयलीने काय केलेले, हे एक्स्ट्रा पॉईंट दिलेले आहेत, बट ऍट दिस मोमेंट दे आर नॉट रिक्वायर्ड. याच्यावरती काही प्रश्न वगैरे नाही विचारले जाणार. चला, तर फक्त एवढं तुम्हाला मी सांगतो त्या ठिकाणी की जे तुमची सगळ्यात अगोदरची जी मेरिस्टेम होती ना, सपोज आपण त्या ठिकाणी ध्यानात ठेवू की प्रायमरी मेरिस्टेम वगैरे जी कोणी, मग ती प्रायमरी मेरिस्टेम काय होती, अशा सेल्स वगैरे जे असतात ना ते वेगवेगळ्या फॉर्मच्या लेयर्स मध्ये अरेंज होतात. सगळ्यात आपण म्हणू त्या ठिकाणी ही मेरिस्टेम, बरोबर, ते असे एकदम लेअरच्या फॉर्मॅट मध्ये अरेंज आहे. जसं आपण म्हणतो त्या ठिकाणी एक्टोडर्म, एंडोडर्म, मेसोडर्म, सो लाईक दिस. तर तुमचे मेरिस्टेमॅटिक सेल्स पण अशा लेअरच्या फॉर्मॅट मध्ये अरेंज असतात. तो सगळ्यात आउटर मोस्ट जो लेअर असतो ना तुमचा, त्या आउटर मोस्ट लेअरला आपण त्या ठिकाणी नाव दिलं प्रोटोडर्म. काय नाव दिलं? प्रोटोडर्म. प्रोटोडर्म. त्याच्यानंतर जो आपण जर त्या ठिकाणी जर चेक केलं ग्राउंड मेरिस्टेम है ना, ठीक आहे, फक्त नाव दिलं या ठिकाणी. मग ग्राउंड मेरिस्टेम, सपोज आणखी एक आतमधला एक लेअर घ्यायचा है ना,
त्याला आपण नाव दिलं ग्राउंड मेरिस्टेम. त्याच्या आतमधला आपण एक लेअर घेतला, दॅट इज युअर प्रोकॅम्बियम. हे 3 लेअर मध्ये त्या ठिकाणी अरेंज असतात. प्रोटोडर्म डर्म काय करतो त्या ठिकाणी, इपिडर्मल टिश्यू सिस्टीम बनवतो. प्रोकॅम्बियम काय करतो, कॅम्बियम एवढं ध्यानात ठेवायचं, व्हॅस्क्युलर कॅम्बियम. व्हॅस्क्युलर कॅम्बियम काय करतो, सेलला डिव्हिजन करतो, सेलची डिव्हिजन करतो. आतल्या साईडला बनवतो झायलम, बाहेरच्या साईडला बनवतो फ्लोएम. म्हणजे तो काय करतो, व्हॅस्क्युलर टिश्यू सिस्टीम मध्ये पार्टिसिपेट करत असतो. तो बनवतो व्हॅस्क्युलर टिश्यू सिस्टीम, तो बनवतो झायलम अँड फ्लोएम. नंतर ग्राउंड मेरिस्टेम जो असतो त्या ठिकाणी ह्या अशा असतात सेल्स की त्या डिव्हिजन होऊन त्या ठिकाणी असे बनवतात. हायपोडर्मिस, जनरल कॉर्टेक्स, एंडोडर्मिस, पेरिसायकल, पीथरेस, पीथ है ना, हे असे त्या ठिकाणी तो बनवतो. हे आपलं पुढे जाऊन क्लिअर होईल. तेवढं ध्यानात ठेवा की these names you do not have to remember at all, की ध्यानात ठेवण्याची गरज नाही. त्याच्यानंतर इंटर कॅलरी मेरिस्टेम है ना, इंटर कॅलरी मेरिस्टेम ही जर आपण मेरिस्टेम जर त्या ठिकाणी जर चेक केली तुम्ही पाहू शकता, हे खूप इम्पॉर्टंट आहे. नाही कधी कधी असे प्रश्न विचारले जातात त्या ठिकाणी की प्रायमरी मेरिस्टेमॅटिक टिश्यू, प्रायमरी मेरिस्टेमॅटिक टिश्यू चे टाईप सांगा, म्हणजे कोणत्या कोणत्या प्रायमरी मेरिस्टेमॅटिक टिश्यू मध्ये येतात. त्याच्यामध्ये तुमची अपायकल मेरिस्टेमॅटिक टिश्यू पण येते, इंटर कॅलरी मेरिस्टेमॅटिक टिश्यू पण येते. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमची इंट्राफॅसिक्युलर कॅम्बियम पण येतो. म्हणजे अगोदर मी जे जे काही गोष्टी सांगितल्या, जे जे काही दिलेले आहेत ते सगळं पाठ करून ठेवायचं है ना. मग अपायकल, इंटर कॅलरी मेरिस्टेम एवढं ध्यानात ठेवायचं. प्रायमरी मेरिस्टेमॅटिक टिश्यूचं मेन काम काय, प्रायमरी ग्रोथ, दॅट्स इट. म्हणजे जे प्रायमरी ग्रोथ करतात ना, प्रायमरी ग्रोथ किंवा जरी तुम्हाला जर नाही आठवलं फक्त एवढं ध्यानात ठेवायचं, प्लांटची लेंथ कोण इन्क्रीज करते हे एवढं ध्यानात ठेवायचं. लेंथ, जे लेंथ इन्क्रीज करते प्लांटची त्याला म्हणायचं प्रायमरी मेरिस्टेमॅटिक टिश्यू. सेकंडरी मेरिस्टेमॅटिक टिश्यू कोणाला म्हणायचं, अशा कोण आहे की जे डायमीटर इन्क्रीज करते त्याला म्हणायचं सेकंडरी मेरिस्टेमॅटिक टिश्यू. पण मग तुम्ही म्हणता सर या ठिकाणी इंटरफॅसिक्युलर कॅम्बियम आहे, सॉरी इंट्राफॅसिक्युलर कॅम्बियम आहे, तो तर प्रायमरी मेरिस्टेमॅटिक टिश्यू मध्ये येतो. हा, दॅट इज एक्सेप्शन आहे ना, सांगितलं ना आता एक्सेप्शन. कळलं का, होईल का त्याला? येस. येस सर. नंतर तुम्ही पाहू शकता त्या ठिकाणी की आता हे इंटर कॅलरी मेरिस्टेमॅटिक टिश्यू कुठे प्रेझेंट आहे तुम्ही पाहू शकता. हे तुमचे नोड्स आहे, हे तुमचे नोड्स आहे. नोड्सच्या वरती पर्यंत असू शकतात, नोड्सच्या खालती पर्यंत असू शकतात, नोड्सच्या वरती पर्यंत असू शकतात, नोड्सच्या खालती पर्यंत असू शकतात, किंवा लिफ जे असते तुमचं लिफ, ते लिफचा जो तुम्ही म्हणू शकता बेस असतोय, त्या बेस वरती पण त्या ठिकाणी प्रेझेंट असू शकतात. जेणेकरून काय तुम्ही पाहू शकता, इट इज प्रेझेंट ऍट द बेस ऑफ इंटरनोड ऑफ मोनोकॉट स्टेम. हे डायकॉट मध्ये नाही पाहायला भेटत पोरांना. ठीक आहे, मोनोकॉट मध्ये हे पाहायला भेटतं. जसं आपलं शुगर केन, शुगर केन मध्ये तुम्ही पाहिलं असेल त्या ठिकाणी शुगर केनची अगोदर दांडी एवढी एवढीच असते, पण जसं जसं शुगर केन मोठा मोठा होऊन जातो की दांडी पण मोठी होऊन जाते. का, कारण इथं मेरिस्टेम पर्यंत असतात. ते मेरिस्टेम काय करतात, सेल डिव्हिजन करतात, याची लेंथ इन्क्रीज करतात, लाईक दिस है ना. आता ग्रासेस वगैरे असतात, बांबू वगैरे. आता ग्रासेस जानवर वगैरे खाणार ग्रास, ग्रास खाल्ल्यानंतर परत वाढायला पण पाहिजे है ना. सपोज जनावरांनी एवढा पार्ट खाऊन घातला, नंतर हा पार्ट आहेच, मग इथून लगेच ग्रोथ चालू होती, लाईक दिस. सो ग्रासेस, बांबू, शुगर केन यांच्यामध्ये आपण इंटर कॅलरी मेरिस्टेमॅटिक टिश्यू पाहू शकतो. ऑल्सो प्रेझेंट ॲट द बेस ऑफ लिव्स. त्याच्यामुळे काय होतं, लिव्सची लेंथ त्या ठिकाणी इन्क्रीज होऊन जाते. इंटर सॉरी बरं का, तर इंटरनेटचं फ्लक्च्युएशन होत आहे. वायफायला कनेक्टेड आहे. Actually, that wired Wi-Fi is there, which has speed more than 40 MB per second, but somehow that is not working. ठीक आहे, तर आवाज येतोय ना माझा प्रॉपरली सगळ्यांना? येस. रोहन बाबा आवाज येतोय का?
Am I audible? आवाज येतोय का? हॅलो हॅलो. आवाज येतोय का माझा? हॅलो हॅलो. हो सर. हो सर. ठीक आहे. तर मी सांगत होतो तुम्हाला त्या ठिकाणी इंटर कॅलरी मेरिस्टेम. इथपर्यंत क्लिअर आहे की इंटर कॅलरी मेरिस्टेम म्हणजे काय? की तुम्ही बघू शकता बोथ apical and intercalary meristems they are primary meristem because they appear early in the life of plant and contribute to the formation of primary plant body किंवा लेंथ इन्क्रीज करतात त्या ठिकाणी. आता लेंथ कशी इन्क्रीज करतात तुम्हाला माहिती त्या ठिकाणी apical मेरिस्टेम काय करते या ठिकाणी प्रिंट असते सेल डिव्हिजन वगैरे करणार फाड 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 खाली सेल डिपॉझिट होत जाणार मग ग्रोथ अशी इन्क्रीज होईल त्या ठिकाणी. इंटरकॅलरी मेरिस्टेमॅटिक अशी सेल या ठिकाणी सेल डिव्हिजन वगैरे करणार इंटरनोडल इलॉंगेशन होऊन जाईल त्या ठिकाणी किंवा जर लिप्सच्या खाली वगैरे प्रिंट असेल तर लिप्सची त्या ठिकाणी ग्रोथ होऊन जाईल. कळलं का सगळ्यांना? येस येस. कळतंय का? त्याच्यानंतर आहे ना तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता की लॅटरल मेरिस्टेम. आपण अगोदर विचार करा की आपण मेरिस्टेमॅटिक टिश्यूचे टाईप चेक केले ऑन द बेसिस ऑफ ओरिजिन प्रायमरी किंवा सेकंडरी. नंतर आपण पोझिशन वाईज मेरिस्टेमॅटिक टिश्यूचे लोकेशन वाईज त्या ठिकाणी स्टडी करतोय. प्रायमरी त्याच्यानंतर तुमची त्या ठिकाणी सॉरी अपायकल त्याच्यानंतर तुमची इंटरकॅलरी अँड थर्ड वन दॅट इज युअर लॅटरल मेरिस्टेम. व्हॉट इज लॅटरल मेरिस्टेम तुम्ही पाहू शकताय की जे लॅटरल साईडला प्रेझेंट आहे लाईक दिस ऑन दी लॅटरल साईड जे मेरिस्टेमॅटिक टिश्यू प्रेझेंट आहे त्यांना आपण म्हणतो लॅटरल मेरिस्टेम. तुम्ही चेक करा बरं सपोज आता हा तर आपण काय केलं त्या ठिकाणी एखाद्या शूटचा ठीक आहे एखादा आपण जर शूट जर चेक केला त्याचा आपण एक असं म्हणू शकताय की लॉंगिट्युडनल सेक्शन घेतला. पण जर आपण जर त्याचं जर ट्रान्सफर सेक्शन घेतलं सपोज या ठिकाणी आपण ए जर असं जर सेक्शन घेतलं तर आपल्याला कसं दिसेल सपोज हा तुमचा एपिडर्मिस वगैरे ठीक आहे ग्राउंड टिश्यू सिस्टीम वगैरे त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता लाईक दिस सपोज ह्या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतोय हा व्हॅस्क्युलर कॅम्बियम दिस इज युअर व्हॅस्क्युलर कॅम्बियम है ना हा तुमचा सपोज व्हॅस्क्युलर कॅम्बियम लाईक दिस व्हॅस्क्युलर बंडल्स लाईक दिस. आता हा व्हॅस्क्युलर कॅम्बियम काय करेल दिस इज अ कॅम्बियम ठीक आहे झूम केला का त्या ठिकाणी त्या सेक्शन मध्ये झूम करा करू राहिले का झूम केला का झूम तिथं येस. नंतर तुम्ही हा जो व्हॅस्क्युलर कॅम्बियम आहे त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता व्हॅस्क्युलर कॅम्बियम काय करेल वरती सेल डिव्हिजन करेल या साईडला डिव्हिजन करेल आतमध्ये सेल डिव्हिजन करेल बाहेर सेल डिव्हिजन करेल आतमध्ये सेल डिव्हिजन करेल बाहेर सेल डिव्हिजन करेल आतमध्ये सेल डिव्हिजन बाहेर सेल डिव्हिजन आतमध्ये सेल डिव्हिजन तुम्ही पाहू शकताय अगोदर जे प्रेझेंट होता इंट्राफॅस्क्युलर कॅम्बियमनी काय बनवलं होतं अगोदर प्रायमरी फ्लोएम बनवला होता बाहेरच्या साईडला आतमध्ये बनवला होता तुमचा प्रायमरी झायलम ठीक आहे. आणि जेव्हा तुमचा हा व्हॅस्क्युलर कॅम्बियम जेव्हा बनलेला आहे त्या ठिकाणी तेव्हा काय होईल त्या ठिकाणी प्रायमरी फ्लोएम जो येईल तुमच्या बाहेरच्या साईडला त्याच्या आतमध्ये बनेल तुमचं सेकंडरी फ्लोएम मध्ये काय प्रिंट आहे मध्ये प्रिंट आहे व्हॅस्क्युलर कॅम्बियम आतमध्ये काय बनवेल तो त्या ठिकाणी सेकंडरी झायलम आणि त्याच्या आतमध्ये काय प्रिंट होतं तुमचं प्रायमरी झायलम. सो लाईक दिस. मग तुम्ही पाहू शकता व्हॅस्क्युलर कॅम्बियमने काय केलं सेलला डिव्हिजन केलं सेलला डिव्हिजन करून त्या ठिकाणी बनवलं सेकंडरी फ्लोएम आणि आतल्या साईडला बनवलं सेकंडरी झायलम पण ऑलरेडी जो प्रायमरी झायलम होता तो आणखीन आतमध्ये चालला जाईल सेकंडरी फ्लोएम सॉरी प्रायमरी फ्लोएम सगळ्यात बाहेर चालला जाईल त्या ठिकाणी. तर मग तुम्ही पाहू शकताय
की याने काय केलं, सेल्सला ऍड केलं, सेकंडरी फ्लोएम सेकंडरी झायलमला त्या ठिकाणी ऍड केलं, जेणेकरून काय होतं त्या ठिकाणी प्लांटची जी डायमीटर आहे ती डायमीटर त्या ठिकाणी इन्क्रीज होईल. तुम्ही बघू शकता या ज्या लॅटरल मेरिस्टेम्स वगैरे